टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। दादा काय सांगाल, आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुमच्या घरी येऊन तुमच्या तब्येतीची चौकशी केली, काय सांगाल? एका कार्यकर्त्याला प्रोत्साहन कसं द्यायचं हे एकनाथ शिंदे साहेबांकडून शिकावं असं मला नेत्यांना वाटतं। त्यांचा असणारा जवळचा कार्यकर्ता आजारी पडलाय, त्याने वारंवार हॉस्पिटलमध्ये मला फोन केले, तिथे विचारपूस केली, तिथे काही माणसं बघायला पाठवली। त्याच्यानंतर आता घरी आलो तर मी थोडासा 80% चांगला झालेलो आहे, 10-15% थोडंसं आहे, ते पण सुद्धा रिकवर करेल। पण कार्यकर्त्याचं प्रोत्साहन वाढवण्याचं काम माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब करतात, त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे। दादा एक सांगा, आता येणाऱ्या काळात ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, बंद खोली त्यांच्यावर तुमची काही चर्चा झाली का त्या संदर्भात? आता बंद खोलीतल्या चर्चा सर्व बोलायच्या नसतात, तरी एक संदेश महानगरपालिका आहे, महानगरपालिकेची रणनीती कशी चालली पाहिजे, काय सर्व गोष्टी बोलायच्या नंतर योग्य आपल्याला कळेल। शंकराचार्य देखील तुमच्या घरी येऊन भेट देऊन गेलेलं, काय सांगा? शंकराचार्य आले हे आमच्या दृष्टीने, जसे एकनाथ शिंदे साहेब आले आमच्या दृष्टीने फार भाग्याची गोष्ट आहे। ते आल्यामुळे पवित्र वातावरण, धार्मिक वातावरण आणि साहेब आल्यामुळे एक राजकीय वातावरण, दोन्ही गोष्टींचा आज संगम मिळाप झालेला आहे असं मला वाटतं। एकनाथ शिंदे तुम्हाला आशीर्वाद दिला, संकेत दिलेला का? निवडणुका जवळ होत्या मग कळेल। विरोधकांना काय सांगतो? एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही महानगरपालिका निश्चित जिंकू। काही ना आता पुलका आलेला आहे, इतक्या वर्ष ते बंद घरामध्ये होते, इतक्या वर्ष ते घरी बसलेले होते, निवडणुका आल्यावर काही ना पुलका येतो। पण ते जनतेला, आता मराठी जनता सुज्ञ आहे, त्यांना कळालेलं आहे की मराठी जनतेला कुणी फसवलं, गेली 25 वर्ष कुणी फसवलं हे जनतेला माहिती आहे आणि त्याचं उत्तर जनता त्याच्या मतपेटीतून देईल। तुमच्या काही प्रश्न बाकी होते, पण ते आता तुम्ही काही प्रश्न मांडले, असं आहे, काही प्रश्न मी लिहिले होते, मला वाटलं मी जाऊ शकेन, पण थोडीशी तब्येत बरी नसल्या कारणाने मी जाऊ शकलो नाही। पण पुढच्या अधिवेशनामध्ये ते सर्व प्रश्न मी पुन्हा मांडून त्याबद्दल मतदारसंघातलेच मानले, मी काही बाहेरचे कुठले मांडले नाहीत, त्यांना पुन्हा न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू। मराठी आपण पाहतोय मीरा रोडमध्ये ज्या पद्धतीने मराठीसाठी एवढा जो मोठा मोर्चा निघालेला आहे, यावर तुम्ही कसं? असं आहे, आता लोकांना भडकवण्याचं काम चालू आहे आणि ते सातत्याने ते भडकवायचं ते काम करतात, निवडणूक आल्यावर असे भडकवण्याचं काम करतात आणि मला खात्री आहे की जनता सुज्ञ आणि जनता त्याचं उत्तर मतपेटीतून देईल। संजय गायकवाड जसे ज्या पद्धतीने आमदार निवासस्थानामध्ये मारहाण केलेली आहे त्या स्टाफला, कसं बरोबर तुम्ही कसं पाहताय? तुम्ही संजय गायकवाडची एक बाजू बघताय, पण दुसरी बाजू सुद्धा बघितली पाहिजे। त्यांना शिलं अन्न दिलं होतं जे वास मारत होतं, ते खाल्लं असतं, आणि खाल्लं त्यातलं काही अन्न आणि त्यांना उलट्या झाल्या, जुलाब झाले, त्याच्यावर माणूस साधारणतः शेवटी तो माणूस आहे, आमदार असला तर शेवटी माणूस आहे, त्यामुळे ते भडकले असतील। त्यांनी असं नाही तरी संयम पाळायला पाहिजे होता, पण त्याच्यावर चुकी झाली असेल थोडंसं। आमचे साहेब सुद्धा बोलले ते चुकीचं आहे, त्यावर साहेबांनी त्यांना सज्जड दम दिलेला आहे, शेवटी तो सुद्धा माणूस आहे हे सुद्धा आपण बघितलं। विरोधक सुद्धाही राजीनाम्यासाठी मागणी करतात, विरोधकांकडे दुसरं काम काय उरलंय? काही झालं का राजीनामा द्या, काही झालं का राजीनामा द्या, माशी मेली तरी बोलतील राजीनामा द्या, असं होत नाही। त्यांना आता अधिवेशन आहे, शेतकऱ्यांचे मुद्दे आहेत, प्रचंड महाराष्ट्रातले प्रचंड मोठे मुद्दे आहेत, त्याच्यावर त्यांनी विचार केला पाहिजे, त्याच्यावर बोललं पाहिजे। ते नव्हता याचा राजीनामा त्याचा राजीनामा हेच फक्त विरोधक करतायत। शिंदे गटातले अनेक असे आमदार आहेत, ते भडकाऊ भाषण करतायत कोणत्याही गोष्टीमध्ये, त्या संदर्भात काय त्यांना काय आव्हान करायचं? नाही साहेब, त्यांना संयम बाळगण्याचं, शेवटी शिवसेनेचे आम्ही सर्व लोक आहोत, शिवसेनेचे त्या याच्यातून मुठीतून आल्यामुळे ते सर्व ॲग्रेसिव्ह असतात, ठीक आहे, त्यांना सुद्धा असते ते समज येईल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।